नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुरुषांना सर्वात जास्त कोणत्या स्त्रीची भीती वाटते? सत्य जे कोणी सांगत नाही. लोक म्हणतात पुरुष मजबूत असतात, पण एक सत्य आहे, काही स्त्रिया अशा असतात ज्यांच्यापासून पुरुषही घाबरतात. पण का? आज आपण जाणून घेणार आहोत. पुरुषांना नेमकी कोणत्या प्रकारची स्त्री घाबरवते आणि का ती स्त्री इतकी शक्तिशाली असते? जी स्त्री स्वतःवर अवलंबून असते. पुरुषांना सर्वात जास्त भीती वाटते त्या स्त्रीची जी स्वतःवर अवलंबून असते, जिला कोणाची गरज नसते, जी स्वतः निर्णय घेते. कारण अशी स्त्री कधीच कुणाच्या कंट्रोलमध्ये येत नाही. जी स्त्री नाही म्हणते, जी स्त्री प्रत्येक वेळी हो म्हणते, ती सोपी असते. पण जी स्त्री नाही म्हणते ती वेगळी असते, कारण ती स्वतःची किंमत ओळखते. आणि अशी स्त्री कोणालाही सहज मिळत नाही. जी स्त्री शांत असते, शांत स्त्री ही सर्वात मोठी मिस्ट्री असते. ती कमी बोलते, पण सगळं समजते. पुरुषांना तिच्याबद्दल कधीच काही कळत नाही. ती काय विचार करते, म्हणूनच ते तिच्यापासून घाबरतात. जी स्त्री भावनांनी कमजोर नसते. अनेक लोक भावना वापरून लोकांना कंट्रोल करतात, पण जी स्त्री तिच्या भावनांवर कंट्रोल ठेवते तिला कोणीही मॅनिप्युलेट करू शकत नाही. आणि हीच गोष्ट तिला धोकादायक बनवते. जी स्त्री स्वतःची इज्जत करते, जी स्त्री स्वतःचा आदर करते, ती कधीच कोणासाठी स्वतःला कमी करत नाही. ती स्वतःच्या व्हॅल्यूजवर ठाम राहते आणि म्हणूनच तिला लोक गमावण्याची भीती बाळगतात. जी स्त्री पुढे जाते, जी स्त्री भूतकाळात अडकून राहत नाही, ती मूव्ह ऑन करते, ती पुढे जाते. आणि हीच गोष्ट लोकांना सर्वात जास्त घाबरवते, कारण तिला गमावलं तर ती परत येत नाही. लक्षात ठेवा, पुरुषांना सुंदर स्त्रीची भीती वाटत नाही, पण स्वतःची किंमत ओळखणाऱ्या स्त्रीची भीती वाटते. पुरुषांना बोलणाऱ्या स्त्रीची भीती वाटत नाही, पण शांत आणि समजदार स्त्रीची भीती वाटते. आणि ज्या स्त्रीला स्वतःची गरज असते तिच्यापासून सगळे घाबरतात. जर तुम्हाला वाटतं की तुम्हीही अशीच एक स्ट्रॉंग आणि इंडिपेंडंट स्त्री आहात, तर कमेंटमध्ये लिहा, मी कोणावर अवलंबून नाही. आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येकासाठी ज्यांना स्वतःची ताकद ओळखायची आहे. चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ अजून धोकादायक असणार आहे. शेवटपर्यंत ऐका. लोक हुशार स्त्रीचा कसा फायदा घेतात आणि ती कशी स्वतःला वाचवते. एक कटू आणि कडू सत्य आहे. जगात चांगल्या लोकांचा जास्त फायदा घेतला जातो आणि स्त्रियांमध्ये हे जास्त दिसून येतं. पण एक हुशार स्त्री हळूहळू सगळं समजते आणि मग स्वतःला अशा प्रकारे बदलते की लोक तिला वापरणं बंद करतात. आज आपण जाणून घेणार आहोत, लोक हुशार स्त्रीचा कसा फायदा घेतात आणि ती कशी स्वतःला वाचवते. जास्त चांगुलपणा. जी स्त्री खूप चांगली असते, सगळ्यांना मदत करते, सगळ्यांसाठी उपलब्ध असते, लोक काय करतात माहिती आहे? तिचा फायदा घेतात. कारण जिथे मर्यादा नसते तिथे लोक हक्क समजायला लागतात. आणि म्हणूनच हुशार स्त्री मर्यादा ठेवायला शिकते. भावना वापरणं. काही लोक तुमच्या भावनांशी खेळतात, गिल्ट देतात, सिंपथी मागतात आणि तुम्हाला वापरतात. पण हुशार स्त्री भावना आणि वास्तव वेगळं ठेवते. ती ऐकते, पण लगेच विश्वास ठेवत नाही. उपलब्ध असणं. जेव्हा तुम्ही नेहमी अवेलेबल असता, लोक तुम्हाला प्रायोरिटी देत नाहीत, ते तुम्हाला गृहीत धरतात. हुशार स्त्री काय करते? ती सगळ्यांसाठी अवेलेबल नसते. ती स्वतःचा वेळ महत्त्वाचा मानते. म्हणूनच लोक तिची व्हॅल्यू करतात. स्वतःला कमी समजणं. सगळ्यात मोठी चूक काय आहे माहिती आहे? स्वतःला कमी समजणं. जेव्हा तुम्ही स्वतःला कमी समजता, लोक तुम्हाला अजून कमी समजतात. पण हुशार स्त्री स्वतःची किंमत ओळखते आणि ती कधीच स्वतःला खाली आणत नाही. बाउंड्रीज, मर्यादा. हुशार स्त्रीची सर्वात मोठी ताकद काय आहे? तिच्या मर्यादा. ती स्पष्ट सांगते काय चालेल आणि काय नाही. आणि जेव्हा लोक त्या मर्यादा तोडतात, ती शांतपणे दूर जाते. कोणताही ड्रामा नाही, फक्त डिस्टन्स. बदल. जेव्हा स्त्रीला सगळं समजायला लागतं, ती बदलते.
ती जास्त बोलणं बंद करते, ती जास्त देणं बंद करते आणि सर्वात महत्त्वाचं ती स्वतःला प्राधान्य देऊ लागते आणि हा बदल लोकांना सहन होत नाही. लक्षात ठेवा, चांगलं असणं चुकीचं नाही, पण स्वतःला हरवणं चुकीचं आहे. हुशार स्त्री लोकांना बदलत नाही, ती फक्त स्वतःला बदलते आणि एकदा ती बदलली की लोकांचा तिच्यावरचा कंट्रोल संपतो. जर तुम्हालाही कधी असं वाटलं असेल की लोकांनी तुमचा फायदा घेतला आहे, तर कमेंटमध्ये लिहा, आता मी बदलणार. हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येकासाठी ज्यांना स्वतःची किंमत समजायची आहे आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपण असंच पॉवरफुल पुढे माहिती पाहणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. प्रत्येक स्त्रीने पाहिलाच पाहिजे असा व्हिडिओ. हे गुप्त नियम 10. प्रत्येक स्त्री सुंदर असू शकते, पण प्रत्येक स्त्री हाय व्हॅल्यू नसते. हाय व्हॅल्यू वुमन म्हणजे काय? जी स्वतःची किंमत ओळखते, जी कोणावर अवलंबून नसते, जी स्वतःच्या नियमांवर जगते. आज मी तुम्हाला सांगणार आहे हाय व्हॅल्यू वुमन बनण्यासाठी 10 सिक्रेट नियम, जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील. कारण हाय व्हॅल्यू वुमन कधीच स्वतःला कमी समजत नाही. ती स्वतःला रिस्पेक्ट देते आणि कुणालाही तिची किंमत कमी करू देत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला जसं ट्रीट करता, जगही तसंच ट्रीट करतं. नाही म्हणायला शिका. ती प्रत्येक वेळी हो म्हणत नाही, गरज असेल तेव्हा नाही म्हणते आणि गिल्ट फील करत नाही, कारण तिचा वेळ आणि एनर्जी खूप मौल्यवान असतो. भावनांवर कंट्रोल. हाय व्हॅल्यू वुमन तिच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवते. ती इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेत नाही. ती शांत राहून विचार करते, म्हणूनच कोणीही तिला मॅनिप्युलेट करू शकत नाही. स्वतःवर काम. कारण ती नेहमी स्वतःला इम्प्रूव्ह करते, स्किल्स वाढवते, पर्सनॅलिटी डेव्हलप करते. ती दुसऱ्यांशी कॉम्पिटिशन करत नाही, ती स्वतःची बेस्ट व्हर्जन बनते. कारण बाउंड्रीज, मर्यादा. हाय व्हॅल्यू वुमन क्लिअर बाउंड्रीज ठेवते. काय चालेल आणि काय नाही हे ती स्पष्ट सांगते आणि जेव्हा कोणी त्या तोडतो ती मागे हटते. कारण सेल्फ रिस्पेक्ट फर्स्ट. ती कोणासाठीही स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट कॉम्प्रोमाइज करत नाही. रिलेशनशिप असो किंवा फ्रेंडशिप, ती स्वतःला कधीच कमी करत नाही. इंडिपेंडंट माइंडसेट. कारण ती इमोशनली आणि मेंटली इंडिपेंडंट असते. तिला कोणाची गरज नसते कंप्लीट वाटायला. ती एकटी असली तरी ती स्ट्रॉंग असते. कमी बोलते, जास्त. ती प्लॅन्स सांगत नाही, ती काम करते आणि रिझल्ट दाखवते. म्हणूनच लोक तिचा रिस्पेक्ट करतात. स्वतःवर प्रेम करा. ती स्वतःवर प्रेम करते, स्वतःची काळजी घेते, स्वतःला प्रायोरिटी देते. कारण तिची पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. शांत पण धोकादायक. हाय व्हॅल्यू वुमन कधी शो ऑफ करत नाही. ती शांत असते पण खूप पॉवरफुल असते. ती कोणाला इम्प्रेस करत नाही. लोक तिच्याकडे स्वतःहून आकर्षित होतात. लक्षात ठेवा, हाय व्हॅल्यू वुमन बनण्यासाठी तुम्हाला कुणाचं अप्रुव्हल लागत नाही. तुम्हाला फक्त स्वतःला ओळखायचं आहे आणि एकदा तुम्ही स्वतःची किंमत ओळखली, जग तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही एक हाय व्हॅल्यू वुमन बनू शकता, तर कमेंटमध्ये लिहा, मी हाय व्हॅल्यू आहे. हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येकासाठी ज्यांना स्वतःची किंमत ओळखायची आहे आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढची सिरीज अजून पॉवरफुल असणार आहे. श्री स्वामी समर्थ.